रामचंद्र साहेबांनी कार्यक्रम पूर्ण घेरले. चला लवकर. आज मनसे पक्षप्रमुख सन्माननीय राज ठाकरेजींना मी भेटलो, त्यांच्या घरी जाऊन भेटलो. त्यांना पक्षाच्या वतीने या राज्यसभेला आणि विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जे एक मत आहे ते भारतीय जनता पक्षाला मिळावं अशी विनंती मी त्यांना केली. मी त्यांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी त्याच्यावर तातडीने निर्णयही दिला. मनसेचे सन्माननीय आमदारही त्या ठिकाणी उपस्थित होते, पाटील, आणि भारतीय जनता पक्षाला समर्थन त्यांनी घोषित केलं. भारतीय जनता पक्षाच्या विजयाला त्यामुळे आता रस्ता अजून सुकर होईल अशा पद्धतीचं आमचं मत आहे. हिंदी में जानना चाहेंगे कि आज आप राज ठाकरे से मिले, क्या बात हुई? महाराष्ट्र नवनिर्माण सेना के अध्यक्ष श्रीमान राज ठाकरे जी, उनके निवास स्थान पर जाकर मैंने स्वयं उनसे भेंट की. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र की तरफ से उनको विनती भी की आने वाले राज्यसभा चुनाव के लिए और विधान परिषद चुनाव के लिए भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार को उनका समर्थन और वोट मिले. मुझे इस बात का समाधान है, उनका हम धन्यवाद व्यक्त करते हैं कि श्री राज ठाकरे जी ने सम्माननीय आमदार पाटिल जी को भी वहां पर बुला के रखा था और भारतीय जनता पार्टी को वोट देने का निर्णय वहां पर उनको हमें बता दिया और उसके कारण भारतीय जनता पार्टी की जीत और सुकर होगी, ऐसा हमारा मानना है. आजचं जे निवडणुकीचं चित्र दिसतंय ते आपण नीट बघितल्यावर लक्षात येईल की भारतीय जनता पक्षच या निवडणुकीत 100% विजयी होईल. या पद्धतीने पक्षाचे नेते, पक्षाचे आमदार, पक्षाचे उमेदवार हे काम करताना दिसत आहे. त्याचं कारण शिवसेना स्वपक्षाच्याच आमदारांना नजरकैद करते. नजरकैद करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अशी 2 ठिकाणं फिरवते. जर 100% यशाची शाश्वती माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजींना आहे असं जर ते म्हणतात तर नजरकैद कशासाठी, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पलायन कशासाठी, याचं उत्तर अनाकलनीय आहे. काल झालेल्या महावियाच्या बैठकीतली जी वृत्त बाहेर आली, काय वृत्तपत्रांनी त्याच्यावर लिहिलं सुद्धा आहे, आणि त्यातल्या ज्या बातम्या समोर आल्या त्यामध्ये महावियाच्या बैठकीत माननीय शरद पवार साहेब असं बोलल्याचं सुद्धा वर्तमानपत्रात छापून आलंय की आमदारांच्या नाराजगी दूर करण्याची गरज आहे आणि म्हणून स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरात यांनी आमदारांच्या नाराजग्या काढल्या पाहिजेत असा सल्ला सुद्धा दिल्याच्या बातम्या आम्ही वाचल्या. मग हे कशासाठी? शक्ती प्रदर्शन तोच करतो ज्याकडे शक्तीचा अभाव असतो. प्रदर्शनाची गरज त्यालाच पडते ज्याच्या शक्तीचं दर्शन लोकांना होत नसतं, आणि त्यामुळे दर्शन ज्याकडे नाही त्याचं होतं ते प्रदर्शन, जे काल आपण पाहिलं. आणि म्हणून पायाखालची वाळू महावियाची घसरली आहे. भाजपचा विजय निश्चित होईल. अपक्ष आमदारांनी मतं दाखवायची गरज नाही. 2 आमदार माझ्या माहितीप्रमाणे नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या बाबतीमध्ये राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी काल केंद्रीय निवडणूक आयोगाला जे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मार्गदर्शन घेतलं त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे त्या दोघांनाही मतदान करता येणार नाही असं केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.
ही माझी माहिती आहे. कोर्टातला दाखला आता येईलच. त्यामुळे स्वतःची मतं कमी होत आहेत. अपक्षांना रिझवू शकत नाही. स्वपक्षातले आमदार नाराज आहेत. स्वपक्षाच्या आमदारांना एका ठिकाणून दुसरीकडे पलायन करायला लागतंय आणि त्यामुळे भागम भाग पार्ट 2 म्हणजे महाराष्ट्र विकास आघाडीचं काम आहे. आशीष जी, जिस तरीके से खास करके कल महाविकास आघाड़ी की एक मीटिंग हुई, शक्ति प्रदर्शन हुआ बीजेपी के खिलाफ और कहा नंबर्स मेरे पास है. सीएम ने कहा 2 पार्टी इसी महीने होगी, एक विधान परिषद की और दूसरी राज्यसभा. जिनके पास दर्शन नहीं होता है वो प्रदर्शन करते हैं. आंकड़े अगर उनके पास होते तो प्रदर्शन करने की जरूरत नहीं थी. जिस प्रकार से शिवसेना अपने विधायकों को ही अविश्वास दिखाकर एक होटल से दूसरे होटल तक भागम भाग पार्ट 2 फिल्म के जैसा भगा रही है, इसी में सब समझ आता है कि अपने विधायकों पर उनको भरोसा नहीं है. माविया की बैठक में स्वयं माननीय शरद पवार साहब ने ऐसा कहा, ऐसा वर्तमान पत्रों में लिखकर आया है. और पवार साहब ने कहा, ऐसा वर्तमान पत्र लिखते हैं कि विधायकों में नाराजगी है. अपने विधायकों की नाराजगी दूर करने के लिए मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री और बाला साहेब थोरात इन्होंने ध्यान देना चाहिए. इस प्रकार का इशारा माननीय शरद पवार जी ने दिया, ऐसा लिखकर आया. इसका मतलब क्या है? अब इंडिपेंडेंट वोट दिखाकर नहीं करेंगे, स्पष्ट हो चुका. जहां तक इलेक्शन कमीशन की कल की जानकारी मेरे पास है, केंद्रीय इलेक्शन कमीशन ने अनिल देशमुख और नवाब मलिक को वोट करने नहीं मिलेगा, इसकी जानकारी जो सामने आ रही है. अभी भी एमआईएम और समाजवादी पार्टी उनके साथ होकर वोट करने का आश्वासन नहीं दे रही है. यह स्पष्ट दिखाई देता है भारतीय जनता पार्टी का तीसरा उम्मीदवार कोटा पार करेगा और शिवसेना या कांग्रेस दोनों में से एक उम्मीदवार पराजित होगा. जवाब क्या दिया है? जो मिलके आए उन्होंने कुछ जवाब दिया है क्या? जवाब आने के बाद बात करें. जे भेटून आले त्यांनी वक्तव्य केलंय का? वाट बघा. नाराजीबद्दल आता तुम्ही बोललात, मागच्या अनेक निवडणुकांपासून पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत होतं, यावेळेस देखील चर्चेत होतं, मात्र त्यांचं नाव आलेलं नाहीये. त्याबद्दल काय सांगाल? मी आमदारांच्या नाराजगीबद्दल बोललोय. पंकजाताई कालही आमच्या वरिष्ठ नेत्या आहेत, आजही आहेत. त्या केंद्रीय मंत्री आहेत, त्या केंद्रीय स्तरावर काम करतायत. तुम्ही चालवणाऱ्या बातम्यांपेक्षाही जास्तीचा मोठा रोल त्यांना येणाऱ्या काळात मिळणार आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचा भागम भाग पार्ट 2 हा बॉक्स ऑफिसवर फेल होईल आणि भारतीय जनता पक्षाचा पृथ्वीराज जिंकल्याशिवाय राहणार नाही. सर, नुपूर शर्मा या प्रकरणामध्ये आता